गोंधळलेल्या मनस्थितीत मांडलेला अर्थसंकल्प नेमकं काय सांगायचंय, काय करायचंय, या राज्याला कुठल्या दिशेनं न्यायचं हे न सांगणारा अर्थसंकल्प. आणि मला असं वाटतं की या राज्याची रचना 1960 ला झाली. आज 64 वर्ष होऊन गेले. 65व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. या 65 वर्षामध्ये पहिल्यांदा या राज्यामधला अर्थसंकल्प हा 45,128 कोटी रुपयाच्या तुटीत आला. सभापती महोदय, गेल्या अनेक वर्ष या विधान भवनामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. फार 85 साली 80 साली अशी स्थिती होती की 100 कोटी मायनस जरी झालो आपण तर अख्ख्या महाराष्ट्रभर अग्रलेख लिहिले जायचे की राज्याचा अर्थसंकल्प हा मायनस मध्ये आहे, तुटीमध्ये आहे. टीका व्हायची, टिप्पणी व्हायची, काय चाललंय या राज्यामध्ये. मागच्या वर्षी हा अर्थसंकल्प 675 कोटी रुपये तुटीचा होता. आणि एका वर्षामध्ये 45,000 कोटी रुपयाचा तुटीचा अर्थसंकल्प. आणि राज्य विकासाच्या दृष्टीने चाललंय. मी माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छितो, 45,000 कोटी रुपयाची तूट आपण कुठून भरून काढणार आहात? एका वर्षभरामध्ये 45,000 कोटीची तूट भरण्यासाठी किती कर तुम्हाला लावावे लागतील, किती उत्पन्नाचे साधनं तुम्हाला शोधावे लागतील. पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प हा 50 कोटीचा जाईल, 50,000 कोटीपर्यंत तुटीचा जाईल. राज्य आज आर्थिक दिवाळखोरीमध्ये आहे. तुम्ही किती पाठीवर थापा मारल्या आणि किती कौतुक करत हा प्रयत्न केला तरी हा राज्य आर्थिक स्थितीत बुडालेला आहे. तुमच्या तिजोरीमध्ये खळखळाट आहे, पैसा नाही आहे. आणि अशा स्थितीमध्ये वेगवेगळ्या योजना तुम्ही आणतात, महसुली तूट वाढतंय, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढतोय, पेन्शन, भत्ता, पगार, घेतलेल्या कर्जावरचं व्याज, घेतलेल्या कर्जावरचे हप्ते, याच्यामध्ये तुमच्याकडे पैसे नाही. कर्ज काढण्यासाठी हे हप्ते फेडण्यासाठी परत कर्ज काढावं लागतंय. 8 लाख कोटीचं कर्ज तुमच्याकडे, 8,00,000 कोटी. अध्यक्ष महोदय, याचं व्याज भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे. हप्ते तर सोडून द्या. विविध मार्गाने या राज्याने कर्ज घेतलं. मोठ्या प्रमाणावर कामं सुरू करत असताना कर्जाला थकमी दिली. या राज्यामध्ये नुसते भांडवली स्वरूपाचे कामं उभे करतो तसं चित्र उभं करायचं. पण दुसऱ्या बाजूला पर कॅपिटल इन्कम जे आहे ते वाढत नाही, अशी स्थिती आहे. मग अध्यक्ष महोदय, तुम्ही डाव्हसला गेलात, 15,00,000 कोटीचे काही लाख कोटीचे का 15,000 कोटी रुपयाचे करार केलेत ना करार. दरवर्षी डावसला जातात, दरवर्षी करार केले जातात. पण प्रत्यक्ष किती गुंतवणूक याची आली या महाराष्ट्रामध्ये, याची आकडेवारी कधी दिली आहे? गेल्या 10 वर्षातली आकडेवारी सादर करा की डावसला गेलो आम्ही आणि 5 लाख कोटीचे केले, 10 लाख कोटीचे केले, 15 लाख कोटीचे करार केले आणि राज्यामध्ये प्रत्यक्ष आम्हाला 5 लाख कोटी मिळाले किंवा 15 लाख कोटी मिळाले. सांगा. नुसतं पाठ ठोकून घ्यायचे, 15 लाख कोटीचे केले. सभागृहाची वेळ अर्थसंकल्पावरील आजच्या दिवसाची चर्चा संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे. डावसला जातात, इकडे तिकडे जातात, पण प्रत्यक्ष गुंतवणूक किती? रोजगाराचे आकडे सांगितले जातात, पण रोजगार आहे कुठे? या राज्यामधला रोजगार गेला. या राज्यामधले उद्योग गुजरातकडे वळवले गेले. या राज्यामध्ये नोकऱ्या संपल्या. खासगी उद्योजकांकडे नोकऱ्या देत असताना या राज्यामधल्या नोकऱ्यांमधला अनुशेष जो आपला बॅकलॉग जो आहे
आपलं काय म्हणतो मी SC/STच्या संदर्भामधल्या त्या नोकऱ्या गेल्या. सरकारमध्ये असताना निदान SC/ST OBCच्या जागा NTच्या जागा भराव्या लागत होत्या. आता रिलायन्सचे उद्योग आले, अंबानीचे आले, अडाणीचे आले, याचे आले, त्याचे आले, एक तरी मागासवर्गीयाला प्राधान्य आहे का त्या ठिकाणी? मागासवर्गीयांना नोकऱ्या तुम्ही घालवल्या, खासगीकरणाकडे वळल्या, मागासवर्गीयांच्या नोकऱ्या घालवल्या. अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की दाहोदचे करार झाले. या राज्यामध्ये एका बाजूला पाहिलं तर मोठे मोठे रस्ते झाले. रस्त्याची आवश्यकता डेव्हलपमेंटसाठी समृद्धी मार्ग असेल, शक्तीपीठ मार्ग असेल, नागपूर रत्नागिरी मार्ग असेल, बंगलोर हायवे असेल, हैदराबाद हायवे असेल, दिल्ली हायवे असेल, रस्त्यांची गरज आहे, नाकारता येत नाही. पण या रस्त्यांसाठी जो पैसा दिला जातो, जो जमिनी संपादन केल्या जातात, किती शेतकऱ्याच्या जमिनी आता तुम्ही संपादन करणार? हजारो एकर शेती या रस्त्यांच्या कामासाठी तुम्ही घेतात. शेतकरी तर द्यायलाही तयार असतात, कधी नाखुश असतात. पण माझा प्रश्न या ठिकाणी आहे, त्या शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जितच्या जमिनी, वर्षानुवर्षे कचत असलेल्या जमिनी, हाड आणि हाडामासाच्या रक्ताचं नातं असलेल्या त्या जमिनी तुम्ही मातीमोल भावाने विकत घेता. का करता तसं? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या कालखंडामध्ये विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष नेते असताना सभागृहामध्ये त्यांनी भाषण केलं होतं की शेतकऱ्यांच्या जमिनी तुम्ही मातीमोल भावात घेतात, शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त करतात. तो 2013 कायदा आला, कायदा लँड ॲक्विजिशन अँड रिक्विजिशन ऍक्ट, भूसंपादनाचा. त्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना काहीतरी न्याय मिळत होता. एक 4.5 पट रेडी रेकनरच्या किंवा बाजार मूल्याच्या किंमतीनं त्याला पैसे मिळत होते. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या कालखंडामध्ये सरकारच्या हे निदर्शनास आणून दिलं होतं की बाबा रे, हा कायदा तुम्ही रद्द का केला? उद्धवजींना विचारत होते प्रश्न. उद्धवजींच्या कालखंडामध्ये निम्म्यावर किमती आणल्या. त्या कालखंडामध्ये 4.5 पटीनं रक्कम मिळत होती सरकारला जमिनी द्यायला. कधी कधी शेतकरी स्वतःहून तयार व्हायचा की हो मला पैसा मिळतोय, 10 लाखाच्या ऐवजी 50 लाख माझ्या पदरामध्ये जर जमिनीची किंमत मिळत असेल तर कधी कधी स्वतःहून शेतकरी त्या ठिकाणी समोर येत होता. पण आता काय केलं? 10 लाखाहून 20 लाख रुपये देतात. कशासाठी त्या शेतकऱ्यांना? माझा प्रश्न नव्हता, हा माननीय देवेंद्रजींचा प्रश्न होता. मी आज त्यांना विचारतोय की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्हाला एवढ्या मोठ्या जमिनी घ्यायच्या आहात तर त्या शेतकऱ्यांना का मारतात? का त्याचं जीवन उद्ध्वस्त करतात? तुम्हाला कोणी अधिकार दिला या ठिकाणी? एका ठिकाणी समृद्धी मार्ग तुमचा लाडका मार्ग आहे, एका ठिकाणी शक्तीपीठासाठी तुम्ही प्रयत्न करतात, त्यासाठी वेगळे भाव देणार. आणि मुक्ताईनगरहून जाणारा, माझ्या शेतामधनं जाणारा जमीन जो इंदोरवरून आपला हैदराबादकडे जातो राजमार्ग, त्याला 5 लाख रुपये 10 लाख रुपये एकरान जमिनी देणार, घेणार तुम्ही? 10 लाख रुपये एकर नगरपालिका क्षेत्रातल्या जमिनी. अरे एक प्लॉट येत नाही 10 लाखामध्ये. एक प्लॉट घ्यायला गेलो नगरपालिका क्षेत्रात येत नाही. आता तुम्ही आम्हाला म्हणता 10 लाख रुपये एकर द्या, त्याच्या दुप्पट तुम्हाला पैसे देऊ, 20 लाख रुपये एकर देऊ. अरे 70 लाख आणि 1 कोटी रुपये एका हेक्टरचे, एका एकरची जमीन विकत घेतली जाते आज तिथे. 1 कोटी एकर जमिनीचे भाव त्या शहरी भागात आहे 70 लाख 60 लाख रुपये एकर. कमी जमिनी नाही आणि तुम्ही आम्हाला 20 लाख रुपये एकर जमिनी भाव देतात. का जमिनी द्या तुम्हाला? तुमचे मार्ग व्हावे म्हणून. अरे राष्ट्रीय योगदान द्यायला आम्ही तयार आहोत, पण कशाला त्याला फाशी लावतात? मी मंत्री महोदयांना विनंती करणार आहे, या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांना विनंती करणार आहे की जमिनी घ्यायचे असतील जरूर घ्या, पण त्या जमिनीचं मूल्य इतकं कमी नका देऊ की त्याला आत्महत्या करावी लागेल.
पूर्वीच्या कायद्यानुसार द्या. ठेकेदारांचे पोट भरण्यासाठी कामं करतात, आज शेतकऱ्याला दुसऱ्या दिवशी मारतात. अध्यक्ष महोदय, कामं कुठे होत आहेत? कामं होत आहे मुंबई, पुणे, नाशिक क्षेत्रामध्ये कामं होतात. या ठिकाणी नाडार मेमार्डी क्षेत्रामध्ये लाखो कोटी रुपयाचे काम मेमार्डीच्या क्षेत्रामध्ये आहे. लाखो कोटी रुपयाचे काम या मुंबई शहरामध्ये चाललेले आहेत. कुठे मेट्रोचे काम असतील, कुठे रेल्वेचे काम असतील, कुठे भुयारी मार्गाचे असतील. गरज आहे विकासाच्या दृष्टीने, तर गरज आहे, मी नाही म्हणत नाही. पण अध्यक्ष महोदय, मेमार्डीच्या क्षेत्रामध्ये 10 लाख कोटीचे टेंडर दिलेले आहे. एकट्या मेमार्डीच्या क्षेत्रात 10 लाख कोटीचे टेंडर दिले आहे. आणि या ठिकाणी शहरांच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर तुम्ही व्यवस्था करतात. मुंबई महानगर प्रवेशाची हद्द तुम्ही पालघर पर्यंत वाढवून घेतली, रायगड पर्यंत वाढवली. मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून या क्षेत्रात पायाभूत सुविधांसाठी तुम्ही टेंडर काढले. माझा प्रश्न या ठिकाणी अध्यक्ष महोदय, की या पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज काढून तुम्ही टेंडर काढले. आज मेमार्डीकडून अंदाजे 2 लाख कोटी रुपयाचे कामे कर्ज काढून सुरू आहे. मेमार्डीला शासनाचे कर्ज आम्ही दिली आहे का? स्पेशल पर्पज व्हेकल्स SPV काढून ग्रामीण जनतेचा पैसा MSRDC कडे वळवला जाते वगैरे. खूप लिहिण्यासारखं, वाचण्यासारखं. माझा प्रश्न एवढाच आहे या संदर्भामध्ये, की हा सारा पैसा मेमार्डी क्षेत्रात वळवला. कुठे नाशिकला मेट्रो आणा, कुठे पुण्याला मेट्रो करा, कुठे मुंबईला करा, मुंबईचे मेट्रो नवी मुंबई पर्यंत हलवा. लोकसंख्या जास्त आहे, वाहतूक जास्त आहे. पण मेट्रोच्या संदर्भात सरकारलाच मी विचारू इच्छितो, की या मेट्रो मधले रोजचे जाणाऱ्यांचे प्रवासी संख्या मला सांगा. दररोज जाणाऱ्यांचे प्रवासी संख्या मला तुम्ही सांगा. मेट्रो सेट लागलेला खर्च सांगा. आज साऱ्याच्या साऱ्या नागपूर पासून तर पुण्यापर्यंतच्या मेट्रो रेल्वे या तोट्यामध्ये आहे. आज त्याच्यावरचं व्याज भरणं सरकारला कठीण जात आहे. मग या ठिकाणी मेट्रोच्या संदर्भामध्ये नुसता पैसा खर्च करायचा, MMRD क्षेत्रात करायचा, मुंबईमध्ये इकडून भुयारी मार्ग काढा, तिकडून भुयारी मार्ग काढा, याच्यासाठी खर्च करायचा. डावसला जायचा 15 लाख कोटी पर्यंतच्या काय म्हणता हे करार तुम्ही करायचे, हे सारं करा. तर माझा प्रश्न असा आहे की सारा शहरामध्ये होत आहे, ग्रामीण भागात काय? ग्रामीण भागातला विकासाचा अनुशेष जो आहे दूर करण्यासाठी कुठं करार केला एखादा? डावसला गेले, एखाद्या इंडस्ट्रीसाठी करार केला असेल, पण डावसला कधीतरी कृषीपूर्व उद्योगासाठी, कृषी उद्योगासाठी एखादा करार झाला तर ऐकवंतात आहे की एखाद्या वेळेस तरी कृषी वाद्यासाठी, की एखादे कापडापासून, आमच्या कापसापासून कापडापर्यंतची मिल आम्ही करण्यासाठी प्रायव्हेट इंडस्ट्रीसाठी करार करतो आहोत. एखादं उदाहरण शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या आधुनिक यंत्रसामुग्री अवजारासाठी आम्ही या ठिकाणी करार करतो आहोत. यासाठी आम्ही 10,000 कोटी आणतो, यासाठी आम्ही 1,000 कोटी आणतो. त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही आहे. मग ग्रामीण भागामधले आणि शहरी भागातले विकासाची जी दुरी आहे, जो अनुशेष आहे, तो वाढून राहिलेला ग्रामीण भागातला विकासाची दुरी रुजलावते आहे. उद्याच्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय, ग्रामीण भाग आणि शहरी भागाचं युद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. आज ग्रामीण भागातला सर्व इकडे रोजगारासाठी शहरामध्ये येतोय, ग्रामीण भाग ओस पडायला लागलाय. ग्रामीण भागातल्या नोकऱ्या नाही आहेत. मग ग्रामीण भागात नोकऱ्या आणण्यासाठी उद्योग तिथे आणणार आहात की नाही? ते सारे उद्योग पुण्यामध्ये, रायगडमध्ये इकडे आले पाहिजेत. का मराठवाड्याचा विकास थांबला? का अख्ख्या अर्थसंकल्पामध्ये आमच्या उत्तर महाराष्ट्राचा साधा उल्लेख सुद्धा नाही? जळगाव, धुळे, नंदुरबार एखादा साधा उल्लेख का खानदेशच्या महाराष्ट्रात आहे की नाही आहे? का मराठवाड्यातल्या, या खानदेश मधल्या, या महाराष्ट्र मधल्या साऱ्या शेतकरी जेवढे आहेत जे दररोज आत्महत्या करतात, त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा साधा उल्लेख ह्याच्यामध्ये नाही आहे. जो आदिवासी आज किड्यामुंग्यांना मरतोय,
जो कुपोषणानं मरतोय त्या आदिवासींचं अनुदान दुसरीकडे वळवत असताना तुम्हाला श्रम नाही वाटले? त्या आदिवासींच्या उत्थानासाठी काय योजना आहेत? काय तुमच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे? त्या आदिवासींच्या त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर तुम्ही पैसा ठेवला पाहिजे. घटनेतली तरतूद आहे, तुमची नाही आहे. त्या मागासवर्गीयांच्यासाठी 13% तुम्ही आरक्षित ठेवलंच पाहिजे, हे घटनेमधली तरतूद आहे. त्यांची लोकसंख्या 13%. लोकसंख्येच्या आधारावर तरतुदी पाहिजे. किती अर्थात तरतुदी आहेत मला सांगा या सभागृहामध्ये? किती योजना सुरू आहेत मला सांगा? कृषीच्या किती योजना सुरू आहेत सांगा? कशासाठी तूट वाढवून घेत आहेत? 45,000 कोटी रुपयाची तूट अर्थसंकल्पामध्ये येणं म्हणजे या राज्य सरकारचं अपयश आहे. मागच्या वर्षी 675 कोटी, या वर्षी 75,000 कोटी. अरे हा पैसा कृषी भागासाठी ग्रामीण विकासासाठी वापरा ना तुम्ही, शेतकऱ्यांसाठी द्या. पण शेतकऱ्यांचं अनुदान नाही, शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, शेतकऱ्याच्या कापसाच्या संदर्भामध्ये अर्थमंत्र्यांनी एक शब्द उच्चारला नाही. कापूस नाही, सोयाबीन नाही, कांदा नाही. शेतकरी मेला तरी चालेल, त्यांना आत्महत्या केल्या तरी चालतील, आम्हाला काही घेण्यात नाही. आम्हाला लाडकी बहीण पुरेशी आहे. अरे ज्या लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपये देऊ म्हटलं ते तुम्ही देत नाही. ज्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करू असं तुम्ही सांगितलं, का कर्जमाफीची घोषणा झाली नाही याच्यामध्ये? अरे एक बोगद्यासाठी 50,000 कोटी खर्च करता तुम्ही मुंबईमध्ये. मेट्रोसाठी 1 लाख कोटी रुपये तुम्ही खर्च करता. 10 लाख कोटी पर्यंत तुम्ही MRD क्षेत्रामध्ये खर्च करता. माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे संपूर्ण माफ केलं तर 43,000 कोटीच्या घरामध्ये. अरे सारं कर्ज माफ केलं असलं, सारं शेतकऱ्याच्या डोक्यावर जेवढं असेल कर्ज ते माफ करायचं असेल तर 25-30,000 कोटीच्या वर जाणार नाही. आणि एक तुमची मेट्रो 50,000 कोटी, 1 लाख कोटी रुपयाचे होते. अरे एखादा प्रकल्प कॅन्सल करा, आमच्याकडे वळवा ना. आमच्या शेतकऱ्याचा काही मागत नाही. शेतकरी तुमच्या पोटाला अन्न देतोय, दिवस रात्र परिश्रम करतोय, घाम गाळतोय. अरे त्यानं अन्न नाही घातलं का दगडा खाणार आहे का नोटा खाणार आहेत तुम्ही? त्याने जर तुम्हाला अन्न पुरवलं नाही तर तुम्ही काय खाणार आहात? कदा समुद्रातले माती खाणार आहात, वाळू खाणार आहात? अध्यक्ष महोदय, या शेतकऱ्याला सर्वात जास्त दुर्लक्षित केलं असेल तर तुम्ही केला. सर्वात जास्त पापी आहात तुम्ही. या याच्यामध्ये लाखो शेतकऱ्यांनी ज्या हत्या केल्या, त्या आत्महत्या केलेल्या विधवांचे शाप तुमच्या पाठीशी लागतील. जरी तुम्ही निवडून येत असलात ना तरी आज त्यांच्या चिल्लपाला जे ओरडता आहे, जे रडताय, ज्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या चिल्लपाला रडताय, त्यांचे शाप तुम्हाला लागतील. किती असा, किती रडा, नुसते काम करायचं, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर वाढवत राहता. वाढवा. तर प्लॅनला काय पैसा आहे? डीपीडीसीला किती पैसा आहे? प्लॅन मध्ये आज पैसा नाही आहे, डीपीडीसीला आज पैसा नाही आहे. माध्यम डीपीडीसीचा अमाऊंट वाढवा. अरे स्मारक उद्घाटन झाले, छत्रपती शिवरायाचे स्मारक झाले, संभाजीराजेंचे झाले, बहिणाबाईचं झालं, साने गुरुजींचं झालं. किती स्मारकांची नावं सांगू? शेकडो स्मारक या महाराष्ट्रामध्ये उभे केले, करोडो रुपये तुम्ही खर्च केले. सन्मान ठेवला पाहिजे, आदर केला पाहिजे. पण हे करत असताना ज्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या संघर्षामुळे तुम्ही आज सत्तेवर आहात, त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचं आज गेल्यानंतर आज 25 वर्ष झाले, तुम्ही स्मारक घोषित करून का होत नाही? स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मारकासाठी छत्रपती संभाजीराजे नगरमध्ये आम्ही पशुसंवर्धन विभागाची 4 एकर जागा घेतलेली आहे. प्रत्येक अधिवेशनामध्ये विचारतोय, अरे ठीक आहे तुमच्या आणि मुंडे साहेबांचे वैचारिक मतभेद होते, राहतील, गेले, पण इतके स्मारक आठवता. आणि त्या नेता ज्याने मराठवाड्याने या महाराष्ट्रामध्ये संघर्ष केला,
ज्याने भारतीय जनता पार्टीचा विस्तार केला, मूळ केला, तुमच्यासारखे आज मुख्यमंत्री महोदय, तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्यांच्या हातून घडले, त्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं स्मारक तुम्हाला दिसत का नाही? बंजारी समाजाचा होता म्हणून, एक ओबीसी नेता होता म्हणून, का तुमचे त्यांचे वैचारिक मतभेद जमत नव्हते म्हणून? करा. ते नवनवीन स्मारक करत असताना घोषणा करतात पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवरायाचं स्मारक त्या अरबी समुद्रामध्ये तुम्ही त्याचं भूमिपूजन केलं. काय झालं त्याचं? बहिणाबाई चौधरीचं स्मारक गेले 20 वर्ष झाले तसाच पडून, अर्धवट पडून आहे. जळगावच्या आसोद्यामध्ये त्यांचं जन्मस्थान का पूर्ण करता येत नाही? नुसत्या स्मारकाच्या घोषणा करायच्या, प्रत्यक्ष पैसा द्यायचा नाही. आणि मग त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अशा स्वरूपाचं हे जे केलेलं आहे मी मान्य करणार नाही. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, माझी विनंती राहणार आहे की या ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रामीण भागातला अनुशेष वाढत आहे, सर्व क्षेत्रातला, तो सिंचनाचा अनुशेष असेल, तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा असेल, तो शिक्षणाच्या संदर्भामधला असेल, ज्या विविध क्षेत्रामधला अनुशेष आता मोठ्या प्रमाणावर वाढला, हा अनुशेष दूर करण्यासाठी मागच्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय गोडबोले समिती झाली, अन्य समित्या झाल्या, किंमतकार समिती आली, त्यांनी काही अनुशेष वेगळा काढला. पण आता मला सांगा, या अनुशेषानुसार तुमच्या तरतुदी होत आहेत का? अध्यक्ष महोदय, वेळच वाढवायचे अर्थसंकल्पावर 22 मिनिट झाले आपले, तर अजून 8 वाजता आहे. कन्क्लूड करा ना. मला जो अनुशेष वाढतोय त्याचं काय? एखादी समिती या ठिकाणी अनुशेषाच्या संदर्भामध्ये निर्माण करा. या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा किती अनुशेष आहे, विदर्भाचा किती अनुशेष आहे, खानदेशचा किती अनुशेष आहे, आम्हाला समजू द्या. आणि अनुशेष ज्या ज्या ठिकाणी जास्त आहे तो अनुशेष दूर करण्यासाठी समांतर या. नाहीतर एका बाजूला अनुशेष वाढतोय, आज दुसऱ्या बाजूला विकास वाढत चाललेला आहे. हा रोजगारापासून तर सर्व क्षेत्रातलं हे चित्र या महाराष्ट्रासाठी बरोबर नाहीये. या महाराष्ट्रासाठी हे चित्र योग्य नाही. अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की या ठिकाणी तुम्ही एक समिती या ठिकाणी कार्यान्वित केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या संदर्भामधला तर निर्णय याच अधिवेशनात व्हावा अशी माझी अपेक्षा, आणि तो होईल जर खरंच सरकार असेल शेतकऱ्यांच्या बाजूला, खरं तुम्हाला शेतकऱ्याची जाण आणि राहणार असेल तर कर्जमाफी करून दाखवा. जाऊ द्यावा एखादा रस्ता. कुठले मार्ग काढत राहतात 1,00,000 कोटीचे आणि 50,000 कोटीचे. खरं आमच्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ, अरे आयुष्यभर ऋणी राहू तुमचे. पण या ठिकाणी अध्यक्ष सदाभाऊ तुम्ही करा. आणि म्हणून माझा प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, हे सारं करत असताना मेट्रोचं जाळं झालं, मिनी रेल्वे काढली, काय काढली, ह्या किती नुकसानीमध्ये आहे ते सांगा. किती कर्ज यांच्यासाठी काढलाय, किती यांच्या काढसाठी काढलेल्या कर्जावर तुम्ही व्याज भरतात. अरे त्या व्याजापोटी सुद्धा तुम्ही ठरवलं जेवढं व्याज तेवढं भरतात, तेवढं माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे का नाही होते? म्हणून अध्यक्ष महोदय, अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करा, आदिवासींच्या कुपोषणासाठी प्रयत्न करा, मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी करा. मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्त्या दिल्याने, आदिवासींच्या शिष्यवृत्त्या दिल्याने 8 महिने झाले, 10 महिने संजय गांधी वृद्ध योजना बंद आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या योजना, त्या ठिकाणी त्याला लाभ द्यायचा ते बंद आहे. अनेक योजना बंद झाल्या, अनेक योजनांमध्ये लाभ नाहीये, दुरुस्तीला पैसे नाहीये, रस्ते दुरुस्तीला पैसे नाहीये, मोठे मोठे हायवे तयार होतात, ग्रामीण भागातले रस्ते ओस पडतात, अशी स्थिती आहे. शिक्षणाची व्यवस्था कोलमडत चाललेली आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती राहणार आहे संदर्भामध्ये की सरकारने लक्ष द्यावं. कसा अर्थसंकल्प आहे त्याची पाठ थोपटून घेतात, उत्तर द्यावेत माझ्या प्रश्नांचे. अनेक विषय बोलता येण्यासारख्या शहरापासून ग्रामीण भागापर्यंत, पण सर्वात गेल्या अनेक वर्षामध्ये सर्वात जर दिशाहीन हा असा अर्थसंकल्प जो कुणाच्याही कामाचा नाही, कुणी स्वागत केलं नाही आता तुमच्याशिवाय, अशा अर्थसंकल्पाचं
मी स्वागत करावं असं मला वाटत नाही. मी याच्या संदर्भामध्ये विरोध करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चित्राताई वाघ. धन्यवाद.